नमस्कार मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये आपण फोटोशॉपमधील जे आपण काम करतो, ज्या पद्धतीने आपण प्रोजेक्ट तयार करतो, PSD फाईल तयार करतो, तर त्या वेळोवेळी सेव्ह करणे तितकेच गरजेचं आहे. समजा तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट तयार केला आहे, खूप मोठं वर्क केलं आहे फोटोशॉपमध्ये, खूप साऱ्या एडिटिंग केलेल्या आहे, परंतु समजा तुम्ही तो प्रोजेक्ट सेव्ह केला नाही आणि अचानक काही कारणामुळे लॅपटॉप कॅम्प्युटरला काही प्रॉब्लेम आला, लाईट गेली, तर अशा वेळी तुमचा प्रोजेक्ट हा पूर्णपणे नाहीसा होतो आणि तुम्हाला सुरुवातीपासून काम करावे लागते. तर त्यावेळेस प्रोजेक्ट हा वेळोवेळी सेव्ह करणे तितकेच गरजेचं आहे आणि सेव्ह केलेला प्रोजेक्ट हा पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ओपन करता तो एडिटही झाला पाहिजे, म्हणजेच तो प्रोजेक्ट हा एडिटेबल असला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, समजा तुमचं प्रोजेक्टवरचं जे काम पूर्ण झाले आहे आणि त्याला तुम्हाला क्लायंटला सेंड करायचं आहे, त्याच्यानंतर काही इमेजेस तुम्हाला सोशल मीडियावर अपलोड करायच्या आहे एडिट झालेल्या, फायनल आउटपुट त्याचा आपण JPG PNG अशा पद्धतीने जर सेव्ह करायचं असेल तर ते कुठले पद्धती आहेत त्या आपण आज बघणार आहोत. फोटोशॉप 2021च्या 22.5 या व्हर्जनमध्ये जर तुम्ही बघाल तर फोटोशॉपने आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत सेव्ह करण्यासाठी. तर आपण स्टेप बाय स्टेप हे सर्व ऑप्शन बघूया. इथं मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. या प्रोजेक्टमध्ये ही कुठल्या प्रकारची लेयर आहे, हे टेक्स्ट कशा पद्धतीने घेतलं, हा कलर कसा घेतला, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच विचार करणार आहोत. नक्कीच या गोष्टी आपण बघणार आहोत. इथं मेनू बारमध्ये ज्यावेळेस तुम्ही फाईल या टॅबला ज्यावेळेस क्लिक करता, इथं फोटोशॉपने तुम्हाला प्रोजेक्ट सेव्ह करण्यासाठी 3 ऑप्शन इथं दिलेले आहेत. सेव्ह याचा जो शॉर्टकट आहे Ctrl+S, सेव्ह ॲज शिफ्ट Ctrl+S आणि सेव्ह अ कॉपी Alt Ctrl+S. तर ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट तयार करता त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्ही Ctrl+S ह्या शॉर्टकट बटनाचा वापर करून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट हा वेळोवेळी सेव्ह करता येतो. ज्यावेळेस मी इथं सेव्ह या बटनाला क्लिक करतो, तुम्हाला अशा प्रकारे एक विंडोज ओपन होते. याच्यामध्ये सेव्ह टू क्लाउड, हे जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतला असेल तर तुमची फाईल डायरेक्टली क्लाउडवर सेव्ह होणार, आणि जर तुम्हाला क्लाउडवर सेव्ह नसेल करायची फाईल तर तुम्ही तुमच्या कॅम्प्युटरवर सेव्ह करू शकता. आणि हा डायलॉग बॉक्स जर तुम्हाला असं वाटत असेल हा वारंवार येत आहे, त्यावेळेस तुम्ही डोंट शो अगेन या बटनाला चेक मार्क करावे आणि सेव्ह ऑन युअर कॅम्प्युटर या बटनाला क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या कॅम्प्युटरमधील ज्या ठिकाणी तुम्हाला हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा आहे तिथले लोकेशन इथे द्यायचे आणि इथं फाईल नेम, तुम्हाला या फाईलचे काय नाव द्यायचे ते नाव तुम्ही इथं देऊ शकता. मी इथं नाव देतो आहे न्यू फॅशन प्रोजेक्ट. इथे नाव दिल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता सेव्ह ॲज अ टाईप. आपण जो प्रोजेक्ट आता सेव्ह करणार आहोत हा एडिटेबल प्रोजेक्ट आहे. फोटोशॉप लार्ज डॉक्युमेंट, फोटोशॉप PDF आणि टिप यांचे जे एक्सटेन्शन आहे इथं आपण कंसात बघू शकतो. फोटोशॉपचं एक्सटेन्शन .psd, .pdd, .psdt, त्याच्यानंतर लार्ज डॉक्युमेंटमध्ये .psb, फोटोशॉप PDF आणि टिप हे 4 ऑप्शन आपल्याला इथं दिलेले आहेत, जेणेकरून आपण हा प्रोजेक्ट फक्त एडिटेबल करू शकतो. तर इथं आपण नाव दिलेलं आहे आणि आपण फोटोशॉप PSD, फोटोशॉप या फाईल टाईपमध्ये आपण आपला प्रोजेक्ट इथं सेव्ह करूया. तर इथं आपला हा प्रोजेक्ट सेव्ह झालेला आहे आणि इथं आपण या मॅक्झिमम कम्पॅटेबिलिटी या ऑप्शनला चेक करून ओके करू. तर अशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट हा सेव्ह झालेला आहे आणि हा सेव्ह झालेला प्रोजेक्ट हा एडिटेबल प्रोजेक्ट आहे. ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट ओपन करू, मी सध्या हा क्लोज करतो आणि इथं ओपन, आणि ही फाईल आपण आता ओपन करूया. आता मी इथं ही फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही टोटल एडिटेबल फाईल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी येऊन तुम्ही अशा पद्धतीने इथं काम करू शकता. तर हा झाला एडिटेबल प्रोजेक्ट. आता आपण दुसरा ऑप्शन बघूया, सेव्ह ॲज. सेव्ह ॲज या ऑप्शनमध्ये काय होणार की तुमचा हा प्रोजेक्ट जशाच तसा फक्त दुसऱ्या नावाने सेव्ह तुम्ही करू शकता. तुम्हाला फाईलच्या टाईप सेमच भेटणार, फक्त सेव्ह ॲज याच्यामध्ये फक्त हा सेम प्रोजेक्ट तुम्हाला
2 ठिकाणी समजा सेव्ह करायचा असेल किंवा तोच प्रोजेक्ट वेगळ्या नावाने सेव्ह करायचा असेल, समजा तुम्ही काही चेंजेस केलेले आहेत, तर त्यावेळेस तुम्ही माय सेकंड फाईल या नावाने आपण आपला प्रोजेक्ट आपण सेव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने सेव्ह ॲज हे बटन अशा पद्धतीने काम करते. आता आपण पुढचा ऑप्शन बघूया, सेव्ह अ कॉपी. ज्यावेळेस तुम्ही सेव्ह अ कॉपीला क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला इथं फाईलला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव देऊ शकता. समजा मला हेच नाव इथं ठेवायचं आहे, परंतु मला फाईलचा जो टाईप आहे तो मला चेंज करायचा आहे. तर इथं बघू शकता, इथं फायनल आउटपुटमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन इथं दिलेले आहेत. समजा हा फाईल फॉर्मॅट तुम्हाला JPG मध्ये सेव्ह करायचा आहे, इथं PNG या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचा आहे. इथं भरपूर ऑप्शन इथं तुम्हाला आलेले आहेत. तर मी इथं JPG हा फॉर्मॅट मी सेव्ह करतो, जेणेकरून मला याचं फायनल आउटपुट हवे आहे आणि मला हा सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. तर मी इथं JPG सिलेक्ट करेल आणि इथं सेव्ह या ऑप्शनला क्लिक करेल. आणि आता तुम्ही बघू शकता, आपण हा क्लोज करू आणि आपण आपली फाईल ओपन करू. JPG फाईल आता आपण ओपन केलेली आहे. तर इथं बघू शकता, ही टोटल फाईल एडिटेबल आता राहिलेली नाही, ही पूर्णपणे एक JPG मध्ये ओपन केलेली आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही कंटेंट तुम्ही लेअर पॅनलमध्ये बघू शकता इथं अवेलेबल नाही. तर याचा अर्थ ही JPG. तर तुमच्या असं लक्षात आले असेल की ज्यावेळेस तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट किंवा फोटोशॉपमध्ये केलेलं वर्क हे जर फायनल आउटपुटमध्ये जर घ्यायचं असेल, तर तुम्हाला फाईलमध्ये सेव्ह अ कॉपी या ऑप्शनला जर तुम्ही गेले तर तुम्ही तुमच्या फाईलला JPG PNG फॉर्मॅट तुम्ही देऊ शकता. परंतु सेव्ह आणि सेव्ह ॲज हे 2 ऑप्शन फक्त तुमचा प्रोजेक्ट एडिटेबल करण्यासाठी इथं फोटोशॉपने ही सोय दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तयार केलेला प्रोजेक्ट हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रोजेक्ट कसा सेव्ह करायचा आणि त्याला फायनल आउटपुट कसे द्यायचे ते या लेसनमध्ये बघितले. भेटूया पुढच्या लेसनमध्ये.